वळूया पुढील बातमीकडे। मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत जनतेला सांगावं, नेमका काय निर्णय घेतलाय ते स्पष्ट करून सांगावं, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलंय। मी आरक्षणासाठी वेळोवेळी संसदेमध्ये भूमिका मांडलेली आहे। भुजबळांच्या वक्तव्यावर सुद्धा सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। एका मी ह्या टर्म मध्ये आरक्षणाबद्दल बोलले नाही, मी मागच्या टर्म मध्येही बोललेले की धनगर समाजाची जी मागणी आहे, मराठा समाजाची जी मागणी आहे, लिंगायत समाजाची जी मागणी आहे, मुस्लिम समाजाची, सगळ्या समाजांचे जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा, तर तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेशन का नाही आणत, त्याच्यावर चर्चा करू। एक दिवस नाही, 24 तास चर्चा करू आणि एक मोठा धोरणात्मक निर्णय, क्रांतिकारी निर्णय घेऊ दे सरकारला। आम्ही पुरी ताकदीने सरकार बरोबर आहोत। आता भुजबळ साहेब असं का म्हणले मला माहिती नाही, कदाचित त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले नसतील। आणि मी पार्लमेंटमध्ये बोलले, इथे तिथे नाही, मी नुसत्या प्रेस कॉन्फरन्सेस मध्ये बोललेले नाही, मी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोलले। आणि ह्या देशात सगळ्यात मोठे निर्णय जे होतात ते अजून तरी पार्लमेंटमध्येच होतात। त्याच्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये मी आरक्षणाबद्दल सविस्तर बोललेले आहे आणि खूप विनम्रपणे, म्हणजे मी हात जोडून खूप विनम्रपणे म्हणते, ते माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत, त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही। पण वास्तव काय आहे आणि ते डेटा ड्रिव्हन आहे आणि हा डेटा मी सगळा तुम्ही म्हणाल तिथे ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो।